नरमध्ये सकाळचे 6:30 वाजले. जरगी गावाचा निरोप घेतला आणि पुढील मार्गक्रमण चालू आहे. बाकीचे सहकारी गेले पुढे. गाड्या बाबा आम्ही दोघं थोडं उशिरा निघालो. शेत्या फुलले, हिरवेगार रानं व्हायला लागले. नर्मदे हर, नर्मदे हर. परत एकदा छोटस जंगल लागतंय आपल्याला. आता किती खोलपर्यंत जंगल आहे किंवा किती लांबी आहे काय अंदाजे माहिती नाही आपल्याला, एवढं अंदाज नाही. पण जंगल दाट आहे, मध्ये तरी दाट आहे, कारण रस्ता आहे. जंगल दाट झालं, झाडं मोठाले झाले, उंच पण झाले. जंगलात आम्ही दोघंच आहे. गाड्या पण सकाळचा वेळ असल्यामुळे काहीच नाही. इकडे बी दाट जंगल आहे. थोडंच मध्ये आलंय, अजून किती लांब आहे माहित नाही, पण भीतीचं काही कारण नाही. रस्ता आहे नर्मदे. हे जंगलाचं सौंदर्य. बाबा, जंगलात काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं मला. बाबांना आवाज दिलाय. आवाज कसला आहे नेमका? बाबाला विचार, बाबाला आवाज आला का नाही. मला तर काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं. बघू आता. नर्मदे हर. गाडे बाबांना विचारलं, गाडे बाबा म्हणे 2 वेळेस आवाज आलेला आहे. अस्वल्याचा आवाज असा. आता अस्वल का काय, आता आपल्याला काय माहित नाही एवढं. मला आवाज एवढा क्लिअर समजला नाही कसल्याचा आहे. नर्मदे यार. थंडीचा तडाखा आहेच. हात दुखा जरी नसला तरी थंडी खूप आहे. हात आकडत आहे मोबाईल धरायला. नर्मदे यार. जंगल झाडी इतकी दाट आहे की याच्यामधून चालणं अवघड आहे. चालू नाही शकत. चालायला इकडून रस्ता ठेवलाय, मोठा रस्ता आहे, हायवे. नर्मदे हर, नर्मदे हर. हिरव्या शेत्या गार झाल्या. थंडी आज थोडी कमी होती आणि या झाडावर खूप सारे पोपट बसलेले. थोडे लांब असल्यामुळे कमी दिसत आहे, काय उडत आहे. प्रत्येक झाडावर थोडे थोडे पोपट आहेच, असं म्हटलं तरी काय हरकत नाही. काहीतरी खाते या, काय पीक आहे कळत नाही आपल्याला, पण या पिकावरच काहीतरी खातात ते. पक्षी येऊन बसले इथे. हिरव्या याच्यात हिरवे पोपट दिसायला थोडी अडचण देतात. नर्मदे हर. इतक्या मोठ्या प्रमाणात पोपट आहे. नर्मदे हर. व्हिडिओ काढत होतो, बाबा गेले पार लांब निघून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता तर बालभोग केला, बिस्किट पार्ले आणि
नमकीन घेतलंय. पुढं निघायचं. अशी थंडगार हवा सुटली, ती जोरात एकदम. झाडं सुद्धा जोरात हालायला लागले. अचानक कसं काय झालं काय कळलं नाही. आपण शटर बिटर काढून ठेवले होते. मग आता 9 वाजले, ऊन पडलं, अचानक गारवा सुटला. नर्मदे नर्मदे यार ना. महाराष्ट्रातले गाडी थांबली इथे, परिक्रमा चालू आहे यांची बी. आणि फार भारी वाटलं सगळ्यांना भेटून. नर्मदे यार, नर्मदे यार. आम्ही नाशिकचे बाबा. आता 2.5 महिने नर्मदे हर, नर्मदे हर. आपले नाशिकचे माणसं भेटले, गावाकडचे. कोल्हापूरचे महाराज आहेत, हे कोल्हापूरचे बाबा आहे, हे दोघं नाशिकचे. हे सर्व मय्य भेटला, एकदम भारी वाटलं. आणि त्या मय्यांनी आम्हाला खाण्यासाठी काय राजगिरा चिक्की आहे, अतिशय मस्त. आणि आज सकाळचं बालभोगाचं काम झालं. सकाळी आपण बिस्किट पुढे खाऊनच आहे. म्हणजे गावात जवळचे भेटले. गावाजवळचे भेटले की आनंद वेगळाच असतो. 22 किलोमीटर. नर्मदे 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 यार. आपल्याला आज या पूर्ण परिक्रमेत पहिल्यांदा गाडीत बसावं लागलं. कारण आपण त्या गाडीजवळ थांबलो होतो. आपले महाराष्ट्रातले परिक्रमावासी भेटले. तिथं आपला दंड राहून गेला छडी. आता छडी आणायला परत चाललोय. थोडस कच पुढं आलो होतो, पण आता परत जावं लागणार. नर्मदे यार. नाही लेके जल्दी आओ. नर्मदे यार. नहीं बस में नहीं बाबा, पैदल यार. तो आज पहली बार मोटरसाइकिल पे भी बैठा, क्योंकि छड़ी रह गई थी अपनी. ये बाबा जी मिले तो इनकी गाड़ी पे जा रहे हैं अभी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इथे भिलाई या गावात आलोय. इथे असा आश्रम आहे, पटेल मोबाईल डिजिटल फोटो. इथं सेवा देतात. इथे परिक्रमावासींसाठी असा हॉल बनवलाय. नर्मदे हर. या सगळी व्यवस्था आहे. गाद्या कांबळे आहे का नाही, कांबळे असतील मध्ये. आणि डॉक्टर सुविधा पण दिली जाते. इथे बेड लावलाय आणि डॉक्टर येऊन सुविधा देतात. डॉक्टरचं स्टेटस्कोप वगैरे सगळं दिसतंय तिथे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे मैयांचं घर आहे. या पण इथे सेवा देतात. आणि आपल्याला प्रसादीसाठी नर्मदे हर, नर्मदे हर. बघा छोटीशी मैया आहे, इथे नर्मदे हर केला आपल्याला. बरं इतके नर्मदे हर करताय. नर्मदे हर. इतक्या प्रेमाने नर्मदे हर केल्यावर पुढचा प्रवास अतिशय आनंदात जातो. नर्मदे हर. दुपारचे 2 वाजले आणि दुपारची भोजन प्रसादी काही झाली नाही. भेटलं नाही. हा तेच सांगताय, जेवायला भेटलं नाही बाबा म्हणताय. परिक्रमावासी चालले नाश्त्यावर. नर्मदे हर, नर्मदे हर. नाश्ता केलाय सगळ्यांनी आणि एक एक करून सगळे परिक्रमावासी येत आहे. नर्मदे हर. चला थोडं राहिला आश्रम आता. बाबा आज जाणार मध्ये यार म्हटले बा. सकाळीच भेटलेली चिक्की, त्याचा आनंद घेत रस्त्याच्या कडेला बसलोय. पुढे जंगल आहे, त्यामुळे इथंच थोडंसं खाऊ मग पुढे निघू. नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजींनी चहासाठी आवाज दिला. चाय प्रसादी पिलो आणि चहाची गरज होती त्यावेळेसच. जब चाय की जरूरत थी जब आपने आवाज दिया और चाय प्रसादी बन रहा है अभी.
ये सभी बाबा जी यहाँ पे बैठे, छोटा दुकान भी है। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ही अशी सोय आहे इथे. नर्मदे हर, नर्मदे हर. घनसोर बाकी 5 किलोमीटर. आपण हे पहाडी गावात, उजव्या हाताला पहाडी गावासाठी रस्ता जातो. थोडा टर्न घेऊन घनसोर जाणार. नर्मदे हर, नर्मदे हर. आज असं संमिश्र वातावरण आहे. सकाळी थंडी नव्हती, 8:30 वाजेपासून जी गार हवा चालू आहे अजूनही तशीच आहे. जमणारी हवा, गार, आणि उन्हात चटके बसतात आणि थंड हवा लागते. असं संमिश्र वातावरण आहे आजचं. आज आपल्याला महाराष्ट्रातील गाडीने परिक्रमा करणारे भेटले ते. त्यामुळे यांनी आपल्याला जी चिक्की दिली आज ती दुपारी संपवली. बरोबर बिस्किट पुढे होते. आणि आता घनसोर पोचायचंय. घनसोर पोचल्यावर परत एकदा काहीतरी खाऊन घेऊ, जे आजचा दिवस सफल होईल. नर्मदे हर, नर्मदे हर. बसवाल्यांपाशी आपण जिथं थांबलो होतो तिथं ही आपली स्टिक आहे, दंड, हा विसरून गेलो. आपण त्याच्या आधी व्हिडिओ काढला होता. 4 व्हीलरमध्ये बसून गेलो, परत बॅग ठेवून दिली तिथेच आणि मागे गेलो दंड आणण्यासाठी. आणि तिकडनं येताना 2 व्हीलरवर बसून आलो बॅगपर्यंत. असा आजचा प्रवास थोडा का होईना गाडीवर झाला. आणि आपल्याला गाडीवर बसायचं नव्हतं, पण मैयाने बसवलं असंच म्हणावं लागेल. कारण मनात पुढं गर्व राहून नको जायला की पूर्ण परिक्रमेत गाडीवर बसला नाही. आपल्याला स्वतःला गर्व नको व्हायला म्हणून मैयाने केलं असं. आपण जरी पुढे नाही गेलो, मागे गेलो होतो गाडीवर बसून, तरी पण गाडीवर बसलो, त्याच्यामुळे हा गर्व राहणार नाही आपल्याला कधी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बाबाजींनी सगळ्यांसाठी चहा प्रश्न लो बाबा मैले तो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सायंकाळचे 4:30 वाजले. घनसोर येते निघालोय. नर्मदे हर. घनसोर येते भरपूर परिक्रमावासी असल्यामुळे आणि सोय कमी होती, त्यामुळे असा निर्णय झाला की पुढे बघू, काही कुठेतरी एखादे मंदिर वगैरे बघू. आज खरी परिक्रमा होणार आपली. लई सोयी घेतल्या आश्रमांकडून आणि परिक्रमा केली. आता आज खरी परिक्रमा होणार आहे. बघू आता पुढे काय होतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जनपद कार्यालयात गेलो होतो घनसोरला. तिथे एक बाबाजी भेटले आणि त्यांनी आपली राहण्याची सोय केली. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या परिक्रमावासींकडून त्यांना धन्यवाद द्यायचे. त्यांना आज 13 किलोमीटर इथून बाकी होतं. 4:30 वाजले होते. शक्य नव्हतं. अर्धा तास गेला आपला. तिथं चर्चेत बरेच अधिकारी भेटले. त्यांनी तिथं पण एक सोय केली होती, पण इथे सोय झाली. हा, आता बंगला आहे काय शेटर आहे बघू आता तिथं जाऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. विचार करत होते आज सगळेजण कसं होईल, आज झोपायची सोय काय आहे. काहीच मेळ लागत नव्हता. बराच वेळ, अर्धा तास चालल्यानंतर पुढं आलो, जनपद कार्यालयात गेलो. तिथे एक बाबाजी भेटले. त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलले ते की 7 ते 8 परिक्रमावासी यांची राहण्याची व्यवस्था नाही. बंगला उघडून दिलाय आणि मैयाची लीला
कुठे काय लिहून ठेवले आपल्यासाठी काहीच सांगू नाही शकत. आता या अशी रूम आहे 7 जणांसाठी 4 रूम. नर्मदे हर. या बाबाजींनी फार प्रयत्न केले. नर्मदे हर. हे कृषी अधिकारी बोपतेजी ना, गोपचे बोपते. अमर काम मैडम आप और आप हर्षल जी. हे फरसलजी आहे. यांनी फार प्रयत्न केले आणि या सरांचं मन उदार झालं. इन्होंने बड़े दिल के साथ अपना बंगला खोल दिया परिक्रमावासियों के लिए कि आपका बंगला है हमारी अर्जी. तो ये मैया अब बड़ा दिल ये है कि मैया ने आदेश किया तो आदेश का पालन हुआ, ऐसा थोड़ी है. मैया ने हमारे लिए यहाँ रुकना लिख के रखा था. सौभाग्य है, ऐसा मत बोलिए. तो मैया का आदेश था इसलिए हम यहाँ आए और सभी लोगों बहुत खुश हो गए कि रहने का ठिकाना नहीं था आज का, कहाँ रुकने का वो भी मालूम नहीं था. यहाँ से निकले, ये सर से बात किया इन्होंने तो ये सर बोले अपने घर पे आ जाओ. तो बहुत खुशी हुई इन सब से मिलके, बहुत अच्छा लगा. इनकी हर मनोकामना मैया पूरी करे, ये हमारी प्रार्थना रहेगी. नर्मदे हर. नर्मदे हर. कुछ मांगने की जरूरत न पड़े कहीं पे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्हाला वाटलं राहायची सोय झाली, चला एक बरं झालं काम. पण तसं नाही. आता मैयेने आदेश केला की भोजन प्रसादीचं काय आहे. म्हटलं काही पण चाललं आपल्याला. बाबाजी रुको एक मिनिट. तो बाबाजी बोले भोजन प्रसादी का क्या है. तो मैया ने भोजन प्रसादी की भी व्यवस्था कर दी हमारी. और अरे हमारा सौभाग्य है. तो रोटी सब्जी और दाल चावल सब मिलने वाला है. नहीं तो कई जगह पे दाल चावल खा के भी रह जाते. जी. नर्मदे मैया का जो आदेश रहता है तो वही खाना पड़ेगा वहाँ. नर्मदे हर. नर्मदे हर. सीताराम 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 सीताराम. नर्मदे हर. करे अन्नपूर्णा हर महादेव. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय.